नमस्कार मित्रांनो, मी ऋषी करत मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असाल आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म कुठेतरी चुकला असेल. आता या ठिकाणी तुमचा गट नंबर चुकू द्या, सर्वे नंबर टाकण्यात चुकू द्या किंवा काहीही या ठिकाणी चूक होऊ द्या किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट केलेला असतो स्टेट लेवलला किंवा सब डिस्ट्रिक्ट लेवलला, तर तो कशाप्रकारे दुरुस्त करायचा म्हणजेच तुमच्या फॉर्ममध्ये कशाप्रकारे करेक्शन करायचं याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे. आता या ठिकाणी तुमचा जे पी एम किसानचं स्टेटस आहे ते नो रेकॉर्ड फाउंड दाखवत असेल किंवा काही त्यामध्ये चुकी जरी झाली असेल तरी याद्वारे आपण दुरुस्त करू शकतो. बघा, या ठिकाणी अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यावर थोडा वेळ वेट करायचं. आता या ठिकाणी बघा, अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर्स म्हणजे तुम्ही जर अगोदर रजिस्टर केले त्यामध्ये तुम्ही काहीही चेंजेस करू शकता. आधार नंबर टाका, हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. बघा, या ठिकाणी आधार नंबर टाकून कॅप्चा टाकतो आणि सर्च करून घेतो. सर्च केल्यानंतर बघा, तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे तो नंबर या ठिकाणी आला आहे. आता गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करा. त्याऐवजी प्रत्येक वेळेस तुमचा कॅप्चा नवीन या ठिकाणी येत असतो, त्यामुळे हा कॅप्चा टाकायला विसरायचं नाही आहे. कॅप्चा वगैरे टाकून घ्या. मोबाईल नंबर जो ठेवायचा तो ठेवा आणि गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करा. आता तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला आहे. तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ओ टी पी टाकल्यानंतर गेट आधार ओ टी पी, आता तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुमचा ओ टी पी हा पाठवला जाईल. तर मी कॅप्चा वगैरे व्यवस्थित टाकून घेतो आणि गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करतो. क्लिक केल्यावर परत थोडा वेळ वेट करा. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी आला आहे. ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा आणि सबमिट फॉर ऑथेंटिफिकेशन यावरती क्लिक करा. आता थोडा वेळ वेट करा. 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येतो आणि ओ टी पी या ठिकाणी सबमिट करून द्यायचं. सबमिट करून घ्या. आता या ठिकाणी बघू शकता जसं तुम्ही सबमिट करसाल तर तुम्ही अगोदर जो फॉर्म भरला आहे तो फॉर्म या ठिकाणी तुम्हाला परत फिलअप करण्यासाठी येईल. त्या ठिकाणी तुम्ही चेंजेससुद्धा करू शकता. बघा, अशा पद्धतीने आपलं महाराष्ट्र राज्य दाखवेल. नंतर तुमचा डिस्ट्रिक्ट जसं आधार कार्डवर डिटेल्स आहे त्या पद्धतीने येतील. सब डिस्ट्रिक्ट, नंतर तुमचा या ठिकाणी ब्लॉक कोणता आहे तो ब्लॉक, नंतर तुमचं गाव निवडा. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भराई. व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरून खाली कॅटेगरी दाखवली जाईल. त्या ठिकाणी जनरल, एस सी, एस टी, तुमची जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी निवडून घ्या. नंतर फार्मर टाईप ॲटोमॅटिकली येईल. नंतर समोर बघू शकता या ठिकाणी तुमचा आयडेंटिटी प्रूफ नंबर म्हणजेच आधार नंबर दाखवला जाईल. नंतर तुमचा मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला ठेवायचं तर ठेवा किंवा तुम्ही चेंजसुद्धा करू शकता. नंतर तुमचा आधार कार्डवरील ॲड्रेस पिनकोड येईल. नंतर बघा, फादर किंवा हजबंड नेम या ठिकाणी तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचं आहे. लँड रजिस्ट्रेशन आय डी या ठिकाणी तुमचा यू एल पिन तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या सातबाऱ्याचा खाते क्रमांक टाका. रेशन कार्ड नंबर टाका, जो तुमचा ऑनलाईन नंबर असतो तो मेरा रेशन ॲपवरती मिळेल किंवा तुमच्या रेशन दुकानदाराकडे. डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिकली येईल. नंतर बघा, ॲक्सेप्टन्स फॉर अ पी एम किसान मानधन योजना, तर आपल्याला नो या ठिकाणी करायचं आहे. नंतर खाली यायचं आहे. खाली विचारलं आहे तुमची जॉईंट की सिंगल आहे जमीन, तर आपली जॉईंट आहे म्हणून या ठिकाणी मी जॉईंट सिलेक्ट करतो. नंतर बघा, खाली सर्वे नंबर, तुमचा कसारा नंबर वगैरे आले आणि ॲक्शनच्या खाली या ठिकाणी एडिट करण्यासाठी ऑप्शन आला आहे. आता या ठिकाणी बघा, सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित आपल्याला फिलअप करायचे. काही यामध्ये चुकी झाली तर आपण या ठिकाणी हा फॉर्म आता दुरुस्त करणार. बघा, वरती तुम्हाला लँड ट्रान्सफर डिटेल्स वगैरे काहीही दिसत नाही, फक्त सर्वे नंबर वगैरे दिसत असेल. सर्वे नंबर व्यवस्थित बघून घ्या. नंतर तुमचा खाते क्रमांक, कसारा नंबर टाका. एरिया किती आहे तो टाका. लँड तुमची 1/2/2019 अगोदर तुमच्या नावावर झाली की नंतर झाली, तर त्या अगोदर आहे म्हणून मी बिफोर सिलेक्ट करतो. नंतर बघा, लँड तुम्ही परचेस केली की एक गिफ्ट आहे ते टाकायचं आहे आणि समोर
लँड डेट फिस्टिंग म्हणजेच काय, तर तुमचा फेरफारचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जो फेरफारवर दिनांक असेल तो टाका. खाली नंतर बघा पत्ता नो या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट नो करायचा आहे. RFA या ठिकाणी नो करा आणि ॲड करा. ॲड केल्यानंतर बघू शकता आता आपली सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित या ठिकाणी फिलअप चालली. खाली अपलोड या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये लँड दिलं, या ठिकाणी तुम्हाला तुमचा डिजिटल सातबारा तुम्ही अपलोड करा आणि सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येईल, तो नंबर व्यवस्थित ठेवायचा. बघा तुमचा फार्मर रजिस्ट्रेशन नंबर आला या ठिकाणी, फार्मर ID. हा नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. आता या नंबरवरून तुम्ही तुमचा स्टेटस ज्यावेळेस चेक करसाल त्यावेळेस तुमचं स्टेटस हे नो रेकॉर्ड फाउंड असं येणार नाही आहे. आता तुमचं स्टेटस हे निघेल की बॉस स्टेट लेवल पेंडिंग आहे की सब डिस्ट्रिक्ट लेवल पेंडिंग आहे, अशा प्रकारे. बघा स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर यावरती क्लिक करा. क्लिक केल्यावर थोडा वेळ वेट करा. तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाका. आपण आता जो दुरुस्त केला असेल वगैरे अपडेट केला तो हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आता आपण ज्या डिटेल्स टाकलेल्या आहेत त्या सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या जातील. त्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, त्याची प्रिंट काढून घ्यायची, व्यवस्थित सर्व बघून घ्यायची. याची प्रिंट तुमच्या सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुक्या ठिकाणी या ठिकाणी कृषी ऑफिस असतं, त्या कृषी ऑफिसमध्ये नेऊन जमा करायची. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फॉर्ममध्ये कुठेही जरी चूक झाली असेल तर ती दुरुस्त करू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.